रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मतदारसंघातील कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष, वाद मिटवण्यासाठी शरद पवारांना साकडं, पार्थ पवार वरिष्ठ नेत्यांना विचारत नसल्याची चर्चा। पक्षात कोणतीही चलबिचल, नाराजी नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं स्पष्टीकरण। शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरला कोठडी। मोटेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिका मनीषा मांढरे निलंबित। सीबीआयच्या पत्रानंतर मॉडर्न कॉलेजकडून निलंबनाची कारवाई। निवृत्तीला अवघे 8 महिने बाकी असताना कारवाईची टांगती तलवार। बोंधू खरातसह नामकरण आवारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता। नांदेडमध्ये छावा विद्यार्थी आघाडीचं आंदोलन। मोटेगावकर कुलकर्णीच्या फोटोला फासली शाई। तर पुण्यातील मॉडर्न कॉलेज बाहेर काँग्रेस ठाकरे गट आक्रमक। नीट पेपरफुटी प्रकरणातील आणखी एक अपडेट। जय महाराष्ट्रच्या हाती। महाराष्ट्रातील आणखी एक मोठं कोचिंग सेंटर सीबीआयच्या रडारवर। मान्सूनपूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचं पालिकेसमोर आव्हान। मुंबईतील नालेसफाईची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहणी। पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार। मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावरील घटना। महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्यानं केला अत्याचार। बोंधू खरात आणि नामकरण आवारेला सिन्नर न्यायालयात हजर केलं। पोलीस कोठडी संपल्यानं दोघांनाही सोबत न्यायालयात हजर केलं। बोंधू खरातचा होता परदेशात पळण्याचा प्लॅन। खरात प्रकरणी अजून एक धक्कादायक खुलासा। अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून खरातचे संशयास्पद व्यवहार। विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका जाहीर। एकूण 17 जागांसाठी 18 जून रोजी होणार मतदान। 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या। विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती। सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर। संभाजीनगरमध्ये कांदा प्रश्नी ठाकरे गटाचं आंदोलन। समृद्धी महामार्गावर अंबादास दानवेंच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन। कांद्याला योग्य हमी भाव देण्याची मागणी। सध्या 31 मे पर्यंत एसटीच्या तिकीट दरात कोणतीही दरवाढ नाही। केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। हिंगोलीत डिझेल तुटवड्यानं शेतकरी हैराण। खरीप हंगामाच्या तोंडावर डिझेल टंचाई तीव्र। पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा। महागाईची झळ। भाज्यांचे भाव दुप्पट। घर खर्चासह गृहिणींचं बजेट कोलमडलं। मुंबईसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये भाज्या महागल्या। गोंदियात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान। गारपिटीचा फटका। शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत। अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी संकटात।